प्रत्येकाला मुलगी आहे, बहीण आहे. तिच्याविषयीच्या भावना मी या कवितेमध्ये मांडण्याचा प्रयत्न केला. किती थकून भागून घरी आल्यानंतर मुलीने जर पाण्याचा ग्लास दिला, तिच्या डोळ्यात जर पाहिलं तर माणूस सारं दुःख विसरून जातो. पण जेव्हा तिची लग्नाची वेळ येते आणि तेव्हा बापाची काय अवस्था होते या कवितेत मी मांडण्याचा प्रयत्न केला. त्यापूर्वी मला एका कविता शेर आठवतो की चमकीले फूलों में तितलियां नहीं होती, चमकीले फूलों में तितलियां नहीं होती, फिर हरे भरे दिल की खेतियां नहीं होती, खुशियां भी उनसे घर से दूर दूर रहती है, मैं कष्ट जिनके घर में बेटियां नहीं होती. वाह वाह. एक खूबसूरत लड़की को देखकर मेरी बदनजर उठने वाली थी जानी, तो मुझे मेरे बेटी का ख्याल आया तो दिल कांप गया. कवितेला सुरुवात करतो. एक पाकोडी पाकोडी माझ्या घरात आली, अशी रमली खेळली आता उड उडते म्हणाली, अशी रमली खेळली आता उड उडते म्हणाली. तिची इवालीसी चोच तिचे इवालेसे पख, तिच्या पापणीत दाटे माझ्या जन्मा जन्माच हे सुख. तिची इवालीसी चोच तिचे इवालेसे पख, तिच्या पापणीत दाटे माझ्या जन्मा जन्माच हे सुख. माझ्या वीरान जिंगाणीवर तिची मायेची सावली, आता उड उडते म्हणाली, आता उड उडते म्हणाली. एक पाकोडी पाकोडी माझ्या घरट्यात आली, अशी रमली खेळली आता उड उडते म्हणाली. वाजे पायाची पैजण मन करे ऋण झुन, वाजे पायाची पैजण मन करे ऋण झुन, मन करे ऋण झुन, घर लागे दन दन, मन करे ऋण झुन, घर लागे दन दन. भुईवर ती वेल कशी मांडवावर गेली. वाह वाह. आता उड उडते म्हणाली, आता उड उडते म्हणाली. एक पाकोडी पाकोडी माझ्या घरट्यात आली, अशी रमली खेळली आता उड उडते म्हणाली. तिच्या स्वप्नातला मोर माझ्या अंगणात आला, तिच्या स्वप्नातला मोर माझ्या अंगणात आला. भर मांडवा मधी माझ काडीच खुडून गेला, भर मांडवा मधी माझ काडीच खुडून गेला. तिची उठता डोली होये जीवाची कायली कायली. वाह वाह. आता उड उडते म्हणाली, आता उड उडते म्हणाली, आता उड उडते म्हणाली. अंतर्मुख करणारी कविता गोविंदा गायके यांनी सादर केली.